चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर आज बनवणार आहोत उपमा। सर्वप्रथम 1 कप रवा मंद आचेवर हलका सोनेरी होईपर्यंत तुपात भाजून घेऊया। आता कढईत 2 टेबलस्पून तेल गरम करूया। तेल गरम झाल्यावर त्यात कढीपत्ता, मोहरी घालून तडका देऊया। तर उपमा बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट मी व्हिडिओच्या सुरुवातीला शेअर केली आहे। मोहरी तडकली की जिरे, उडीद डाळ आणि चिमूटभर हिंग घालूया। छान फोडणी देऊया। त्यानंतर आता चिरलेला कांदा घालूया। उभ्या चिरलेल्या मिरच्या आणि काजू घालून कांदा हलका सोनेरी होईपर्यंत परतून घेऊया। यानंतर चिरलेला टोमॅटो घालून 1 ते 2 मिनिटे परतून घेऊया। आता हिरवे वाटाणे घालून 2-3 मिनिटे शिजवून घेऊया। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि साखर घालूया। आणि आता 2.5 कप पाणी घालून पाण्याला चांगली उकळी येऊ द्या। पाणी उकळल्यानंतर त्यात लिंबाचा रस घालूया। आणि भाजलेला रवा हळूहळू घालूया। आणि हे सतत हलक्या हाताने मिक्स करूया, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत। सर्व रवा व्यवस्थित मिसळल्यानंतर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे शिजवून घेऊया। तर अशा प्रकारे आपला गरमागरम आणि स्वादिष्ट उपमा तयार आहे। हा उपमा आपण वरून कोथिंबीर, किसलेला नारळ आणि बारीक शेव घालून सजवूया। आणि हा उपमा आपण नारळाच्या चटणी सोबत सर्व करूया। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ते सांगा। थँक यू।